सकाळचे इंडियन टाईम वाजलेत 9 आणि इथे वाजलेत 11:30 आणि मी आत्ता उठली आहे. ट्रॅव्हल वगैरे करून बरंच थकवा आलेला, पण मस्त थालीपीठ बनवत आहेत त्या. हाय. किती छान असावं कोणी. हो का. सगळं तर आजच्या दिवशी सगळं आवरून झालं ना, आपण सगळे मोकळे मग फिरायला. येस येस. मग रुटीन मध्ये येऊ ना आपण सगळे. मला सगळं बाहेर पण फिरायचंय, सगळं हेल्थ पण सांभाळायची आहे. आपल्याला तुम्हाला जिम दाखवायचंय. जवळ बस इकडे फिरायला जाऊ. सो भरपूर एनर्जी ठेवा आता. यप. खाण्यापिण्याचं पण भरपूर आणलेलं आहे आपण. खूपच आहे खाण्यापिण्याचं, टेन्शनच नाही काही. पाणीपुरी पाहिजे पाणीपुरी, पाणीपुरी, भेळ पाहिजे भेळ, चिवडा पाहिजे चिवडा, मॅगी पाहिजे मॅगी, स्नॅक्स सगळंच. फ्रुट्स भरपूर मागवले तुझ्यासाठी. फ्रुट्स पण भरपूर मागवून ठेवलेत. वाव. डेली चीज, दिस इज ब्लूबेरीज, वाव. संत्री, ऊस, pineapple, and this is special something from China. ओके. We never get in India. अच्छा, तुम्ही हे व्हिडिओ कॉल This is yang mei. ओके, व्हेरी नाईस. काय कलर आहे त्याचा. This is yang mei, the name in China. त्याचं विसरले मी परत नाव. अच्छा. ते लोणचं बनवले बघ. ओके. झालं आपलं तयार. रेडी लोणचं पण खातो ना घरी. तयार. व्हेरी नाईस. हे असं तेल टाकून आणलं असतं ना, तर मग ते खराब झालं. आता त्याला तेल टाकले. त्याला 1 दिवस बाहेर ठेवूया, मग ते रेडी टू ईट. येस. नाही, झोपलाच आहे. काय व्ह्यू आहे इकडे खरंच. एक छत्री में हम आधे आधे भीग रहे थे. मस्त इथं स्ट्रीटवर आलेलो आहे आज. येस. आज आम्ही आता एक इथलचा खूप फेमस म्हणजे पिझ्झा आहे. फेमस म्हणण्यापेक्षा चांगला पिझ्झा आहे. कुठला हा वाला आहे ना. अच्छा, मग पुढे जाऊन चक्कर मारून ये. सो दिस इज द पिझ्झा प्लेस, जो इतका भारी म्हणजे आम्ही आलो होतो तेव्हा मला तर आठवतं इतकं. त्या टेस्टसाठी मी येडा. तुला तर पिझ्झा आवडतो, डॉमिनोजचा आवडतो, तर हा तर तुझ्यासाठी जन्मत असेल. खूप जास्त. आणि इथं हे सगळे एकदम हाय एंड स्टोर्स आहेत ह्या एरियामध्ये. दाखव ना थोडेसे. व्हॅलेंटिनो. सुंदर स्ट्रीट आहे इथे. दूर दूर जाणार तर मी छत्री कशी पकडणार. रोहिणी काय सुंदर दिसते का. आता मी स्ट्रीट फिरतोय. आपल्या घरापासून माहिती आहे ना. हो, आज लक्षात ठेव तू रस्ता. अरे कसा आलो आता मला काय माहिती. एवढं गाडी बजाव. एक काम कर ना, इकडचं हे कर ना तुझ्या ह्याच्यात सेव्ह. मग आपण मस्त येऊ परत पिझ्झाला. पिझ्झा चाललाय ह्यांच्या स्वप्नात. मणी ध्यानी सगळीकडे पिझ्झा. मी पकड पप्पा नाही. पप्पा भी ब्लॉगर बन सकते. पप्पा पण ब्लॉग करतात. पप्पांचा साईड फेस घेण्याचाच कॉन्सेंट आहे फक्त, त्यामुळे पप्पांचा साईड फेस बघा प्लीज. साईड फेसचं कॉन्ट्रॅक्ट आहे का फक्त. साईड फेसचं कॉन्ट्रॅक्ट. फ्रंट फेस नाही आला. फ्रंट फेस नाही अलाउड. कुठेही नाचायला तयार. मम्मा कुठेही नाचायला तयार. येस. लाईमलाईट आमच्या मम्मावर. काय लाइटिंग आहे म्हणजे इथे ना, असं वाटतंय की 1000 फोटो काढावेत. फिफाचं स्टोर आहे. FIFA हो, ऑफिशियल का. हो ना. अरे बघू आपण जरा काय मस्त एकदम. वॉल आहे बघू. पिझ्झाची टेस्ट आठवते का. खूप दिवस झाले लास्ट टाइम पण आलेला, खाल्ली नव्हती ना. तुला आठवत. खाल्ला नव्हता पिझ्झा. मागच्याच नाही खाल्ला आपण ना. मला तर लय आवडतो तो पिझ्झा. इतका आवडतो. आता थांबा दाखवतोच तुम्हाला कसा येतो तो. विथ ब्लॅक ट्रफल त्याच्यावरती असं छान. इकडे असे मॉडेलिंग साठी शूट आहे. का आली गाडीमध्ये. हे सॉरी सॉरी. अरे ती मध्ये मध्ये चालू होती. हॅलो.
पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे आणि मला काहीच माहिती नाही काय आवडतं. मला कळत पण नाही काय आवडतं. खूप अवघड आहे बाबा यांना ऑर्डर सांगणं. एक तर इंग्लिश समजत नाही. असं बस सांगितलं, आता बघू काय येतंय. जे सांगितलं तेच आहे. मला माहीत नाही आता ते कधी त्यांना वेगळं समजलं तर काय. आल्यावर बघू आवडतंय का. पहिला पिझ्झा आलाय, मस्त आहे ना. तुला आवडला? हां, मार्गरिटा. दुसरा आल्यावर बघूया. दुसरा पिझ्झा पण आलेला आहे. कसं वाटतं रे? मार्गरिटा तर चांगला आहे. दिसताना असा एकदम काळा काळा दिसतो पिझ्झा, पण सुंदर आहे एकदम. अजून एक मागवू शकतो. हे संपू अजून आहे बरं. संपलं की बघू. फायनली झालेलं आहे जेवण. मस्त होता पिझ्झा, छान होता. तुला कसं वाटला? खूप छान. छान. पोट भरून खाल्ला. तुला आवडला मम्मी? मला ह्यांची लँग्वेज शिकायची आता बघतो. शिक नेक्स्ट ना. टाइम येईल ना डायरेक्ट मी बोलायला लागेल. शिकवली आपल्या इथं माहिती आहे ना. हो, टाटा मोटर्सचे जे लोक होते त्यांना चायनीज. त्यांना चायनात यायचे होते आणि त्यांना बेसिक हां, पाहिजे होतं. अच्छा. त्याच्यासाठी पण 1 महिनाभराचा कोर्स घेतला होता. तुम्हाला हे दिसत असेल, हे आता फक्त इथं काहीतरी कमिंग सून आहे. कमिंग सून साठी त्यांनी एवढा मोठा हे केलेलं आहे त्यांनी, बोर्ड आउट हे ते. झाडांना सुद्धा एवढी लाइटिंग केली जाते सगळ्या. हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आहे 3रा दिवस चायनामध्ये आणि मी जरा जास्त घाण नाही दिसत आहे ना, ओव्हरच आहे आता तू तशी, पण ठीक आहे, छान दिसतेस. काय एवढं काय ओव्हर छान वाटते म्हणलं ना पण मी. तर आज आम्ही चाललो आहोत चायनाचं. इथं एक शांघायमध्ये इवू गार्डन म्हणून एक आहे, जे मम्मी म्हणते चांगलं. इवुयान मला नाही माहिती, पण जे काय ते चांगलं आहे. तसं आम्ही आता थोडं मेट्रोने फिरणार आहे. पप्पा आज नाही आहेत सोबत. आम्ही सत्यम, मी, मम्मी आणि रोहिणी असं आम्ही मेट्रोने फिरणार आहे. आणि चायनाचं जर तुम्हाला माहीत असेल, पर्ल टॉवर, शांघायचा बेसिकली, चायनाचा नाही, शांघायचा खूप फेमस आहे पर्ल टॉवर. सो त्या एरियात संध्याकाळी जाणार आहे. सो मे बी पप्पा मला डायरेक्ट तिकडे जॉईन करतील आणि बघू जसं आहे तसं दाखवतो तुम्हाला. आता सगळे रेडी झालेलो आहोत. फायनली मॅडम रेडी झाली काय? सत्यम उठलेला आहे. ऍक्च्युली आमच्या दोघांमुळे उशीर झालाय. माझ्या एकटीमुळे नाही, दोघांमुळे. थोडंसं सपोर्ट करायचं असतं. मी पण करेन ना मग तुला नंतर. तू उशिरा उठलास आणि हिने आवरायला मी उशीर आवरायला केला. उशीर केला, त्यामुळे उशीर तू झाला. तासभर घेत जा, म्हणजे माहिती आहे ना, 2 वाजता निघायचं, तू 1 वाजता सुरू करायचं आवरायला. डन. हा, मग चला. बिनधास्त वेळ मिळेल अगदी. आज तुम्हाला शांघायची सुंदरता दाखवतो. जेवढं Wow. फिरणार आहे. दिवसा पण छान दिसतंय रे हे. दिवसात छानच दिसतं. रात्रीचं एक वेगळी सुंदरता आहे, लाइटिंग खूप असते. आमच्या फॅमिलीमधली दुसरी ब्लॉगर आहे. अरे भारी होतं रे. ये रे. तुला कॉफी प्यायची होती ना ग? हो हां, हो. मॅनर कॉफी दिसली तर घेऊ. कुठे हो इथंच आहे जा ना, कुठलं मला तरी. घेऊन ये. शांघाईमध्ये तर सर्वात जास्त कुठल्या सिटीमध्ये स्टारबक्स असतील तर शांघाईमध्ये. दॅट इज ऑलमोस्ट 1050 स्टोर्स. आणि इतकं पितात इथे कॉफी. हां, आणि ही लोक कॉफी पण खूप पितात ना. मी काय वेगळं बोललो का? मी ऐकलंच नाही तू काय बोलला इतके ते. पितात लोक कॉफी आणि म्हणे अरे हां ही लोक कॉफी पण इतकी पितात ना. मी ऐकलं नाही शुभम. हा, सो यांच्याकडे चौकात कॉफी शॉप आहे. आता इथं लगेच एक दाखवतो समोरच. इथं बघा, ह्या इथं कोस्टा कॉफी आहे. ही कोस्टा मी दुबईला पिली होती. कोस्टा पण इकडं लकीन कॉफी आहे. कोस्टा पिली आहे का तू? त्याच्या शेजारी कुठली तरी B+ कॉफी आहे. सो एवढ्या कॉफीच्या शॉप्स मी आयुष्यात कधी नव्हते पाहिले. आता हे आहे मेट्रो स्टेशन. असं कुठंही M असा दिसेल सॉर्ट ऑफ. सो दॅट इज द मेट्रो स्टेशन. तिकडून आपण जाणार आहोत कुठेतरी. इकडं स्टिंग पण आहे का? कुठे स्टिंग? हो, एवढी ॲड केली कोणीतरी स्टिंगची. कुठे? वे समोर स्टिंग. हां. सो हे आहे मेट्रो स्टेशन.
इथं बरं वाटतं जरा AC. हां येस AC आहे. इथे काढायचे आहेत तिकीट. त्यांचं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे ना, तसं कॉम्प्लिकेटेड आहे पण तेवढंच सोपं पण आहे. आता हे इंग्लिशमध्येच आहे सो इंग्लिश केलंय का तू? इंग्लिशच आहे. 1 नंबरची लाईन बघ. कुठली 8 नंबर? पुढचं स्टेशन दिसतंय का कुठं? पुजांग लाईन. 14ला बघ 14ला. एक जाऊन. काशीचे पुढे म्युझियम गार्डन. 3 काय करायचं आपल्याला? आपण आता इकडे आहे का? हां दाशी जेला हां. लाईन 14 घ्यायची आहे. 5 4 झाले 12 यन. स्कॅन 请扫描付款码。 तर स्कॅन.请选择目的车站或票价。正在出票，请稍后。 आता हे असे येतात की जे तिथं आत टाकायचे नाहीये. हो का? 售票成功，请取走您的车票。 फक्त स्कॅन करायचं. बॅग स्कॅन करायच्या 请选择目的车站或票价。 आता आपलं पुण्याचं मेट्रो आहे ते किती लाईन आहे? 4 लाईन. सांभाळा बरं का. हो. जाताना परत आपल्याला हे परत स्कॅन करून एक्झिट असतं. अच्छा ठीक आता आलोच आहे तर ओके. तू जेवला का सत्यम? तेच म्हणलं आता आलोच होतो मग एक KFC KFC. खायचं. माहिती आहे मला. मग काय खायचं आता? मला ते सोडून दुसरं काही आवडत नाही. ते तुला आवडतं, मला अजिबात चायनातलं मला नाही आवडत स्ट्रीट फूड. हा खाऊ शकतो काही पण मी नाही खाऊ शकत. मला फक्त KFC आवडतं. ट्रायच नाही केलं. केलेलं आहे मला फक्त एकदा ते कुठंतरी होतं असं स्ट्रीटवर मला बार्बेक्यू chicken वालं सारखं होतं. काहीतरी खाऊ घाल. चिकनवालं तर ठीक आहे पण तेच तरी यांचे मसाले किंवा थोडे मटन वालं. मटन नाही मसाले थोडे असतात वेगळे त्यामुळं वेगळं लागतं ते. ट्राय करतो मी आज बरोबर. बघू थोडंसं काहीतरी खायला. 出站的乘客请 किती फास्ट जरी गेली तरी मी बॅलन्स करू शकतो. काय नुसतं कॅमेरा दाखवलं की अशी गोड बनायची तुला गोड बनायची. कोंडस काय झालं तुला? ड्रेस चांगला नाही असं वाटतं की तुला सारखं झालं ना? आता आली आता बाहेर काढू शकते का? मग काढू शकते. काढ मग काढ 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 काढ. मग आता काय ते घेऊन बसायचे नुसतं झालं ना संपला विषय. आता काही गाणं दिसत नाही कोणी तुला काही बोलत नाही. आणि आपण आलेलो आहोत. इथं समोरच हे शांघाई टॉवर. Oh my God. आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही आपण बट छत्र्या आणल्यात ना हा जो छत्र्या? समोरचा आहे सो दॅट इज द हा राईट वाला शांघाई टॉवर आहे ना. हो जो हायेस्ट आहे ना हा राईट वाला तो शांघाई टॉवर आणि त्याच्या लेफ्ट वाल्याला काय म्हणतात? ते ना आणि हे वाला जे आहे ते सुद्धा इट इज अ फेमस बिल्डिंग बट हेच काहीतरी फायनान्स सेंटर आय थिंक. हे कोण आहेत? सो दिस इज लेफ्ट द साइडचे ब्लॅक वाले यू गार्डन यू यू ग्रुप असेल. ओ वाव. सहलीला आलेत ते. सहल आली आहे त्यांची. तुम्हाला दिसेल सो आता बाकीचा थोडा लपलेला आहे बट दिस इज द शांघाई पर्ल टॉवर जो आता आय थिंक सगळ्यांनीच बघितलेला आहे फोटोजमध्ये. हे ते इकडे सगळे हे असे चायनीज टिपिकल स्टाईलचे जे आता पॉइंटेड नसतात का असे तसेवाले सगळे घर आहेत जे एकदम जुन्या टाईम्समध्ये असायचे. इकडे खूप टिपिकल स्टाईल आहे लोकांची. अशी शर्ट वरती घेतात ढेरी तुला असं शर्ट वरती घेऊन ढेरी दाखवतात
आणि मस्त सिगरेट मारत बसतात. मध्ये एसी असतो काय गार्डन मध्ये? नाही ना. एसी गार्डन. वाव, व्हॉट अ नाईस थॉट यू हॅव. अरे चायना बाबा काही असू शकतो. ओ माय माय माय. ओ चार्मिंग. होय, गार्डनचं प्राइजेस किती आहे? 300 450 रुपीज. इकडे भरपूर फॉरेनर्स आहेत म्हणलं. टुरिस्ट स्पॉट आहे हा. हे बघायला येतात. ही यांची जुनी घर आहेत का? जुनी घर आहेत का यांची? हे टाकून द्या आता बॅग. शनिवार वाडा वगैरे. मला ते इंडियन वाटलं. इंडियन होते इंडियनच होते. म्हणलं आता वाव, मी आजपर्यंत जेवढं पाहिलं आम्ही फिरलो सुद्धा आहे, इंडियन्स लोक एकमेकांना दुसऱ्या कंट्रीजमध्ये भाव नाही देत. ओळखत पण नाही. म्हणजे अशी ओळख, हाय हॅलो आपण स्माइल करतो, हां, तसं नाही करत. ते म्हणजे कोणीच एकमेकांना असं ग्रेट पण नाही करत बाहेरच्या कंट्रीजमध्ये. कोण इंडियन्स करतात. रेअरली करतात एकदम. म्हणजे मी तरी असं ऑब्झर्व केलं. आता माहीत नाही की बाकी लोकांचं कसा एक्सपिरियन्स. चायनामध्ये बऱ्याचदा आम्हाला दिसतात, बट कोणी एकमेकांना असं करणं, असं स्माईल करणं, ते तुम्ही कुठले आहात असं होत नाही. आय डोंट नो वाय. काय स्ट्रक्चर आहे यांचं पण मस्त एकदम. त्यांचे डोळे छोटे आहेत म्हणून ते चायनीज वाटतं. चायनीज काय म्हणतात त्याला? हे पावज पावज. सू छायद पावज. काय? सू छायद पावज मीन्स व्हेजिटेरियन बन. व्हेजिटेरियन बन. लिटरली मोदक दिसतं ते. हां, मी आता तो फोडते म्हणजे तुला कळेल. हो, सगळे भाजीपाला. असं पावसारखं आहे. आतमध्ये व्हेजिटेबल्स आहे, मशरूम वगैरे असं. आवडेल तुला. आणि छान आहे. भाजी खा बरं. खायला बाबा काहीतरी. खरं आवडलं का उगाच चौकट? खरंच आवडलं. छान आहे. टेस्टी आहे. नको. आम्ही आमचं मस्त मॅकडी घेतलं, मॅक चिकन बर्गर. ह्याशिवाय काय जमत नाही मला. फायनली आम्ही घरी जातोय आणि परत बघू कुठे जर आम्हाला फिरता आलं तर. अजून कुठे फिरायला जायचं आपल्याला? आज आपल्याला आता स्नूकर म्हणतात ना हे? बघू आता काय प्लॅन होतो त्यानुसार आम्ही जाऊ. हीच कॉफी आहे जी म्हणत होतो, मॅनर पाय कॉफी. असे ठणठण करतात. रोहिणी पिणार आहे ना आता? हो. सो लेट्स सी आता रोहिणीला आवडते का. मी ॲज इट इज कॉफी पित नाही. मी हाव मला आईस मोका लाटे वगैरे चांगली असते. लाटे चांगले ना. तुला कॅफिन नकोच आहे ना तसं? हां मला नको आहे. मी हे घेईन चॉकलेट. हे कोल्ड आहे पण कोल्ड चॉकलेट. कोल्ड चॉकलेट. येस. 这个是巧克力的，是冰的吗？巧克力有冰的有热的，要冰的，要冰的巧克力吗？冰的巧克力。来一杯冰的巧克力， पण ते कॉफी नाही ना, मग चॉकलेट होईल ना. 还有别的吗？ मग कॉफी कॅफिन नको. तू घेतोय ना? कॅफिन नाही, कॉफी नसेल म्हणलं मग ते. मग चालतंय चालतंय. कॉफी प्यायची आहे ना. कॅफिन नको आता. मी रात्रभर नाही झोपत असं. 25? पण तिथे 20 लिहिलं ना. इथे 20 आहे. ते हॉट असेल आणि कोल्ड असेल. अरे झालं पण गाईचं. कुठून घालायचं? हे बघ, हिला कुठून घालायचं हेच माहित नाही. ह्याच्यात हां, ते दाबायचं. ओ मला नको, तू ट्राय ट्राय. तर कर. मला नको. नाही आवडलं. नाही आवडलं तिला. तो हलवणच नाही आहे त्याला. गोडच नाही आहे ना. असं होतं माझं दरवेळेस काहीतरी.
बरोबर नाही घेतलंस. कॉफी घ्यायला पाहिजे होती यांची. चांगलंच आहे ते, गोड नाहीये फक्त, घरी जाऊन साखर टाकू आपण त्याच्यात. आहे की नाही? तिथे ऍक्च्युली शुगर साईडला मिळतं. टाकून घ्यायचं का त्यांच्याकडनं? नको आता आपण घरी आता टाकू. घरी चाललं आपण, चला. हां, कारण ते स्वीट टाकलं ना होईल चांगलं. मग चांगली होईल ती आपली प्रॉपर कोल्ड कॉफी, कोल्ड चॉकलेट. चॉकलेट. ये घर आलं. ही वाला ही वाली सोसायटी आमची. किती लांब आहे अजून आपली. हो ना. हेच आहे.